हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. शेंगांची भाजी बनवत आहे. थोडीशी रात्रीचं खूप सारं वरण होतं उरलेलं, त्याच्यामुळे त्याला फोडणी देते आता आणि भाजी थोडीशीच बनवत आहे. मला माहिती आहे कढईमध्ये वरण बनवत नाही, पण मला इच्छा झाली आहे कढईमध्ये ही कढई पाहून, तर मी त्याच्यातच बनवते आज वरण. तेल ऑलरेडी खूप तापलं होतं, त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आणि नंतर जिरा आणि मोहरी घातली. नंतर वाटलं की टेम्परेचर कमी झालं आहे म्हणून पुन्हा गॅस सुरू केला. त्याच्यानंतर कांदा घालणार आहे, मग त्याला छान परतू देणार आहे. त्याच्यानंतर शेंगा घालून मीठ घालायचं आणि मग त्याला वाफेवर शिजू द्यायचं. त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद घालून छान फ्राय होऊ द्यायचं त्याला. त्यानंतर वाफेवर शिजवायची भाजी आणि भाजी तयार आहे. माझी इकडे डाव्या बाजूला शेंगाची भाजी सुरू आहे, तसंच मी उजव्या बाजूला वरणाला पण फोडणी घालत आहे. त्याच्यातही आधी मी जिरं मोहरी काढून कांदा लसूणच्या पाकळ्या हे छान फ्राय करून घेतल्या. त्याच्यानंतर कढीपत्ता, लाल आपलं तिखट, हळद, मीठ, टमाटर घालून छान फोडणी घातली आणि सगळ्या शेवटी डाळ घालून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर आमचूर पावडर आणि थोडा गुळाचा तुकडा. किती म्हटलं तरी बायकांना मल्टीटास्किंग करावीच लागते आणि देवाची देणगी ही आहे की बायांनाच मल्टीटास्किंग पण जमते. इकडे तुम्ही गॅसवर जरी काही ठेवलं असेल तरी तिकडे मशीनला कपडे लावणे किंवा एडिटिंग करणे व्लॉगची, ह्या दोन्ही गोष्टी पण एकसोबत तुम्ही करू शकता आणि त्याच्याशिवाय काम आटोपणार पण नाही आपले, कारण कामच एवढी असतात घरात. दोन्ही भाज्यांना फोडणी झाली. आता रात्री आईंनी वडी जी बनवून ठेवली होती, अळूची वडी, तिला फोडणी घालत आहे त्यांच्याच पद्धतीनं. संगीताताई पोळीची कणिक भिजवून घेत आहेत, त्याच्यानंतर आम्ही पोळ्या बनवणार आहोत. घरबिल उठल्यानंतर आई त्याला किचनमध्ये घेऊन आल्या होत्या. तो इथे हातात कणकीचा गोळा घेऊन खेळत होता. जिजू पण उठले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवलाय बाजूला. दुपारी माझे पप्पा घरी आले होते. ते नुकतेच पंढरीची वारी करून परतले होते. त्यांनी घरवेलसाठी खेळणी आणली आणि खाऊ पण आणला. पंढरीचा प्रसाद पण ते घेऊन आले होते.
त्यांनी माझ्यासाठी लाकडाचे कानातले जे असतात, हँडमेड असतील कदाचित, ते घेऊन आले होते. लाकडाचा जो खेळणं त्याच्यासाठी घेऊन आले ते त्याच्या हातात दिल्यानंतर तो खूप जास्त खुश होता आणि पप्पांकडे बघतच राहिला. ही फ्रुबा म्हणून एक जेली आहे, ते पण घेऊन आले होते ते. त्याची आम्ही नंतर अनबॉक्सिंग केली. मजा असते ना अनबॉक्सिंग करण्यात. तर ग्वावा याची जेली होती ती आणि खूप टेस्टी होती. प्रत्येक पॅकेटसोबत एक लाल तिखट आणि कदाचित त्याच्यात मीठही असेल अशी मसाल्याचे पॅकेट सोबत जोडले होते ते त्या जेलीवर लावून खायचं. जसं आपण पेरूसोबत वरतून तिखट आणि मीठ लावून खातो त्याप्रमाणे. मी सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते, त्यासाठी टमाटर आणून ठेवले होते आणि ह्याचं खेळ सुरू होतं. वाव. त्यामुळे जे मसाला टाकला त्याच्यामुळे खूप तिखट झालंय. विदाउट मसाला छान वाटेल. खूपच छान आहे. ग्रेव्हीला किंवा 53% रिअल फ्रूट. तर मित्रांनो, आज मी बनवत आहे पुलाव. परत एकदा आपल्या चॅनलवर पुलावची रेसिपी मी शेअर करणार आहे. रेसिपी नाही करणार, पण तुम्हाला सांगत आहे की मी पुलाव बनवत आहे. सो स्टे ट्यून. तर पुलाव बनवायला जे जे साहित्य लागतं ते मी काढून घेतलं. खडे मसाले, टमाटर, मिरची, कांदा आणि तेल. आता फोडणी देऊन देते. जिजू मसाले भात खात नाही, त्यामुळे मला त्यांच्यासाठी अंडा भुर्जी बनवायची आहे. मुलं इथं अभ्यास करत बसले आहेत कारण त्यांचे पेपर सुरू आहेत आता. मी इकडे मसाले भात बनवत आहे. घरविलराव उठले आहेत, त्याच्यामुळे आता हे काहीच मला काम नाही करू देणार. त्याच्यामुळे मी आईला कांदे आणि टमाटर कापायला सांगितले, जेणेकरून मला फक्त अंडे भुर्जीला फोडणी घेता येईल पटकन. खिश 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 खिश. त्यांचा अभ्यासही आटोपला आणि सगळ्यांचे जेवणही झाले. त्याच्यानंतर यांची झोपायच्या आधीची मस्ती सुरू आहे, कारण झोपण्याच्या आधी त्यांना जास्त एनर्जी येते. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.